आज तर तुमचा भाऊ मस्तपैकी एसटी मध्ये ट्रॅव्हल करत होता. दरवेळेस तर आपल्याला एसटी मध्ये जागाच भेटत नाही. मला वाटते आजचा दिवस माझ्यासाठी खूपच लकी आहे. एक तर जागा भेटली आणि त्याच्या उपर पूर्ण बसच्या सीटा पण खाली होत्या. पण असं कसं मधातून थोडी मजा नाही येणार, म्हणून आपला ब्लॉग पहिल्यापासून बघा. तर स्वागत आहे मित्रांनो आजच्या वाकड्या तिकड्या ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी चालतो आपण बंडी भाऊच्या दुकानावर. आपला मित्र कुठतरी जात होता गाडी घेऊन. मित्र म्हणला की बस लवकर अर्जंट, आपल्याला कुठतरी जायचं. झटपट मित्रासोबत बसलो आपण गाडीवर. मित्र बोलला की आपल्याला उकळीला जायचं कोणत्या कामासाठी. मग काय मित्रासोबत निघालो आपण उकळीला जाण्यासाठी. थोड्याच वेळ 440च्या स्पीड उकळीला येऊन डायरेक्ट या मेडिकलवर आलो. आपल्या आदित्य भाऊचं उकळीमध्ये मेडिकलवर काहीतरी काम होतं, म्हणून आदित्य भाऊचं काम केलं. आता निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. थोड्याच वेळ 440च्या स्पीड आपण घरी आलो की तेवढ्याच मी आठवलं आपल्याला की उद्या 24 तारीख आहे. बापरे, 24 तारखेला तर आपला बोर्डाचा पेपर आहे 12वीतला. मग काय आता मस्तपैकी तयारी करून आता मालेगावला झाला. त्याच्यावर पोहोचलो आपण तयारी करून आंगशिंग फाट्यावर. मस्तपैकी आता चाललो आता मालेगावला. मित्रांनो एकदा ऑल द बेस्ट बोला आता पेपरासाठी. 440च्या स्पीडनं पोहोचलो आपण मालेगाव बस स्टँड. मित्रांनो तुम्ही मालेगाव म्हणले असाल तर एक कमेंट नक्कीच ठोका. थोड्याच वेळात पोहोचलो आपण मालेगाव मध्ये आत्याच्या घरी. मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ किती अभ्यास करते. आता एखादा अंदाज लावतो मी की आपल्याला 100 पैकी किती मार्क पडतात. घरी काय गमत नव्हतं म्हणून आपल्या रवी भाऊ सोबत बाहेर फिरायला आलो. रवी भाऊ म्हणला की आपल्याला डीजेवर जायचं. आता कोणता डीजे आहे ते तर तुम्हाला तिथे गेल्यावरच सांगतो. थोड्याच वेळामध्ये पोहोचलो आपण डीजे जवळ. हे आहे मालेगाववाला शंभू 94 डीजे. कसा वाजते खतरनाक, तुम्ही पण बघा एकदा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगचा शेवट आपण इथंच करून टाकू. मित्रांनो आपला वाकडा तिकडा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि जाता एकदाच आपल्या पेजला फॉलो पण घ्या करून.